नमस्कार, सुगरणमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। तर उन्हाळा कामाला सुरुवात झाली आणि त्यातले खूप सारे पदार्थ जे आहेत ते मी बनवलेले आहेत। तर आज आपण ज्वारीच्या पापड्या बनवणार आहोत। तर या ज्वारीच्या पापड्या ज्या आहेत तर ह्या खूप सोप्या पद्धतीने बनवलेल्या आहेत। पूर्ण व्हिडिओ पाहिला म्हणजे तुम्हाला समजेल की या ज्वारीच्या पापड्या कशा बनवायच्या। अगदी खुसखुशीत होतात। यासाठी मी इथं ज्वारी घेतलेली आहे। तर ही ज्वारी स्वच्छ करून घ्यायची आहे। तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार ज्वारी घेऊ शकता। इथं मी 6 किलो ज्वारी घेतलेली आहे। स्वच्छ केल्यानंतर यामध्ये पाणी ओतून छान अशी स्वच्छ धुवून घ्यायची आहे। यामध्ये खडे वगैरे जरी चुकून गेले असतील तरी ते निघतात आणि वरती जे खराब आहे ते पण आपल्याला काढायला मदत होते। त्यामुळे शक्यतो ज्वारी धुवून घ्यायची आहे। आता ज्वारी एका चाळणीमध्ये आपण पाण्यातून काढून ठेवूयात। तर सर्व ज्वारी एका चाळणीमध्ये, जर एका चाळणीमध्ये बसत नसेल तर तुम्ही 2 चाळणीमध्ये ह्या ज्वारी काढू शकता। तर सर्व ज्वारी आता आपण अशा पद्धतीने काढून घेऊयात। पाणी सगळं नितळून द्यायचे। ज्वारी थोडीशी ओलसर आहे तोपर्यंतच आपल्याला काय करायचे, ही ज्वारी जी आहे ती सडून घ्यायची। तर त्यासाठी आपल्याला उखळ आवश्यक आहे। तर उखळ सुद्धा मी स्वच्छ धुवून घेतले। आता आपण ज्वारी सडून घेऊयात। म्हणजे काय होतं, ज्या पापड्या आहेत त्या खुसखुशीत होतात आणि मऊ पण होतात, कडक होत नाहीत। तर मी या अगोदर ज्वारीच्या पापड्या कशा करायच्या तो व्हिडिओ अपलोड केलेला आहे, परंतु या व्हिडिओमध्ये थोडंसं वेगळं पद्धतीने आपण ज्वारीच्या पापड्या बनवत आहोत। तर म्हटलं ते सुद्धा तुमच्या सोबत शेअर करावं। तर सर्व ज्वारी जी आहे ती अशा पद्धतीने सडणे म्हणजे याचं टरफलं निघेपर्यंत आपण याला कुटून घ्यायचे। तर सर्व ज्वारीचे आता टरफलं निघले तर पाटीमध्ये काढून आणले। आता आपल्याला याला पाकडून घ्यायचे। तुम्ही ताटात किंवा सोपामध्ये ही ज्वारी जी आहे ती पाकडू शकता। तुम्ही बघू शकता असा कोंडा पुढे निघतोय। याच्या सुद्धा खूप छान अशा पापड्या होतात, चवीला खमंग असतात। तर त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल। जे ज्वारीच्या कोंड्याच्या पापड्या आहेत या अगोदर मी तोही व्हिडिओ अपलोड केलेला आहे। तर सर्व ज्वारी आपण चाळून घेऊयात किंवा तुम्ही अशा पद्धतीने चाळणीने सुद्धा चाळू शकता। म्हणजे काय होतं, ज्वारी जी आहे ती वरती राहते आणि जे साल निघलेली आहे ती खाली पडते। तर सर्व ज्वारी सुपाच्या मदतीने मी स्वच्छ करून घेते। यातला कोंडा जो आहे तो वेगळा करते आणि ज्वारी वेगळी करते। जर तुम्ही न सडता पापड्या बनवल्या तरी सुद्धा चांगल्या होतात, पण तुमच्याकडे जर उखळी असेल किंवा उखळ असेल तर अशा पद्धतीने हलक्या हाताने ती सडून घ्या, म्हणजे पापड्या छान होतात। तर तुम्ही बघू शकता सर्व कोंडा आणि ज्वारी वेगळी झाली आहे। आता आपल्याला काय करायचे, ही ज्वारी जी आहे ती भिजत ठेवायची आहे। यामध्ये पाणी ओतायचे। जर पांढरसर वाटत असेल तर ही ज्वारी सुद्धा तुम्ही धुवून घेऊ शकता। म्हणजे काय होतं, 3 दिवस भिजल्यानंतर ह्याचा घाण असा वास येत नाही आणि पापड्यांनाही वास लागत नाही। तर पहिल्यांदा आपण ही धुवून घेऊयात, कारण आपल्याला ही ज्वारी 3 दिवस भिजत ठेवायची आहे। रोज यातलं पाणी बदलावं लागतं। तर आता ही ज्वारीतलं जे पाणी आहे ते काढून घेऊयात। थोडंसं खराब पाणी निघते म्हणून मी धुवून घेतले। धुतल्यानंतर यामध्ये थोडंसं पाणी आपण मिसळूयात। आता आपल्याला ही ज्वारी 3 दिवस घरामध्ये भिजत ठेवायची। तर झाकून आता आपण 3 दिवस भिजवूयात। दिवस दुसरा, आज आपल्याला यामधलं पाणी सगळं काढून घ्यायचे आणि दुसरं पाणी आपण यामध्ये मिसळणार आहोत, कारण रोजच्या रोज पाणी बदलणं आवश्यक आहे। तर यामध्ये स्वच्छ पाणी मिसळून आता आपण याला झाकून ठेवूयात। दिवस तिसरा,
तिसऱ्या दिवशी छान आपली ज्वारी भिजलेली आहे. तर आता आपल्याला ही सर्व जी ज्वारी आहे ती चाळणीमध्ये काढून घ्यायची आणि स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची. वरून आपण पाणी टाकून किंवा पाटीमध्ये दुसऱ्या पाण्यामध्ये ही अशी धुवून घ्यायची. जेवढी ज्वारी आपण स्वच्छ धुवू तेवढ्या आपल्या पापड्या खमंग होतात, अजिबात वास वगैरे येत नाही. तर आता कपड्यावर घरात मध्येच फॅनच्या खाली आपल्याला ही ज्वारी थोडीशी सुकवून घ्यायची, अगदी वाळवून घ्यायची नाही. तुम्ही जर उन्हामध्ये टाकली तर ती पटकन वाळते आणि जास्त आपल्याला वाळवायचं नाही, थोडीशी ओलसर ठेवायची आहे. तर फॅन चालू आहे, फॅनच्या खाली छान अशी ज्वारी आपली आणखी थोडीशी ओलसर आहे. आता आपल्याला मिक्सरला याला फिरवून घ्यायचे. जात्यावर किंवा गिरणीमधून मी दळून आणलेलं नाही, हे मिक्सरवरच फिरवून घेतलंय. म्हटलं बघूयात मिक्सरवर फिरवल्यानंतर या पापड्या कशा होतात. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये अशा पद्धतीनं ज्वारी फिरवून घ्यायची. थोडीशी ओलसर असल्यामुळं काय होतं, याच्यात जी नाकडा आहेत म्हणजे ज्वारीच्या जे मोठा भाग आहेत ते वेगळे होतात आणि पांढरं शुभ्र आपल्याला छान असं पीठ मिळतं. तर जी भाकरीची चाळणी आहे त्या चाळणीच्या साह्यानं व्यवस्थित असं चाळून घ्यायचे. तर पूर्ण सगळी आपल्याला ही ज्वारी जी आहे ती दळून चाळून घ्यायची. कोंडा निघतोय तर याच्या आपण नंतर पापड्या बनवणार आणि खाली जे पीठ आहे त्याच्यात आपण ज्वारीच्या पापड्या बनवणार आहोत. सर्व ज्वारी आता आपण मिक्सरवर दळतोय आणि कोंडा असा चाळलेला वेगळा ठेवायचा आहे, म्हणजे त्याच्या कोंड्याच्या पापड्या होतील. पटपट आपण आता सर्व ज्वारी जी आहे ते मिक्सरला फिरवून घेऊयात. तुम्ही गिरणीवरून सुद्धा दळून आणू शकता किंवा जात्यावर सुद्धा दळू शकता, परंतु घरात जर मिक्सर असेल तर मिक्सरमध्ये सुद्धा खूप छान असं दळलं जातं. आता आपल्याला हा कोंडा जो आहे तो पाकडून घ्यायचा आहे. म्हणजे काय होतं, यामध्ये ज्वारीच्या बारीक कण्या असतात त्या पण आपल्याला ह्या ज्वारीच्या पापड्यामध्ये वापरायच्या आहेत. तर अशा पद्धतीनं ज्वारीतल्या कण्या आणि जो कोंडा आहे तो आपल्याला पाकडून वेगळा करायचा आहे. तर पीठ सगळं दळून चाळून घेतले, त्याचबरोबर कोंडाही पाकडून घेतलाय. यामध्ये थोडेसे कोंडा पण वेगळा केलाय, ज्वारीच्या कण्या वेगळ्या केल्यात आणि पीठ वेगळं केले. यासाठी आपल्याला तीळ हवे आहेत, जिरे हवी आहे आणि चवीपुरतं मीठ. पातेल्याला निरमा आणि तेल लावून ठेवले म्हणजे पातेलं स्वच्छ करायला त्रास होत नाही. त्याचबरोबर ज्या कण्या आहेत त्या पण आपण पाण्यामध्ये धुवून घ्यायचे. यामध्ये काय होतं, ज्वारीचा जो कोंडा आहे तो थोड्या प्रमाणात राहतो, तो काढण्यासाठी मी पाणी आणि कण्या एकत्र छान अशा रोळून घेते, म्हणजे कण्या ज्या आहेत त्या खाली राहतील. तर अशा पद्धतीने 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायच्यात येतं. तर कण्या स्वच्छ करून घेतल्यात पाण्यामध्ये. आपल्याला या पिठामध्येच मिक्स करायच्या आहेत. तर सर्व कण्या चाळून जे आपण पाकडून घेतले तर त्या धुवून घेते, म्हणजे जो कोंडा आहे तो पूर्णपणे वेगळा होईल आणि तो पापड्यांमध्ये आपला दिसणार नाही. या छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या केल्या की म्हणजे आपण जे बनवतोय ते एकदम छान होतं. प्रत्येक गोष्ट बनवण्यासाठी एकाग्रता पाहिजे असते आणि ती वस्तू बनवताना सर्व गोष्टी ज्या आहेत त्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या आपण व्यवस्थित केल्या की जो पदार्थ आहे बनवतोय आपण तो व्यवस्थित होतो. तर कण्या
व्यवस्थित अशा धुवून घेतलेत मी. त्या दोन्ही एकत्र करते. तर संध्याकाळीच आपल्याला पीठ मोडून ठेवायचे. तर त्यासाठी मी थोडंसं कोमट पाणी करून घेतले आणि त्यामध्ये हे जे पीठ आहे ज्वारीचं ते मोडून घेते, म्हणजे मिक्स करून ठेवते. म्हणजे काय होतं, पीठ व्यवस्थित असं भिजलं जातं आणि भिजलेल्या पिठाच्या पापड्या खूप छान होतात. तर गाठी व्यवस्थित फोडून घ्यायचं. तर पाणी जास्त घ्यायचं नाही. 2 तांबे पाण्यामध्ये हे पीठ मी मोडून घेतले. यामध्येच आपल्याला ज्या कण्या आपण स्वच्छ करून घेतलेत त्या पण मिसळायच्या आहेत. पिठामध्ये गाठी होणार नाहीत अशा पद्धतीनं आपल्याला हे पीठ मिक्स करायचे. म्हणजे ज्यावेळेस आपण हे पीठ संध्याकाळी मोडतोय त्याच वेळेस हे कण्या पण यामध्ये मिक्स करायच्यात. म्हणजे ते रात्रभर छान असं भिजलं जातं, व्यवस्थित भिजलं जातं. तर पीठ आता आपण मोडलेलं आहे, म्हणजे मिक्स करून ठेवले रात्रभर. सकाळी पहाटे 5ला आपण चुलीवरती हे पातेलं मांडलेलं आहे. थोडंसं तेल यामध्ये लावून घ्यायचे, म्हणजे जो पापड्याचा चीक आहे तो पातेल्याला चिकटला जात नाही. अंधार आहे, पहाटेचे 5 वाजले. तर 1 कळशी ओतली आहे. आपल्याला पाणी जास्त ठेवायचे. दुसरी कळशी पण मी ओतली आहे. आता यातलं आपल्याला थोडंसं पाणी काढून ठेवायचे, कारण ज्यावेळेस आपण पापड्या थापतो त्यावेळेस आपल्याला लागतं. तर यातलंच मी थोडंसं एक पातेलं भरून पाणी आणलेलं आहे आणि जे आपण पीठ मोडून ठेवले त्यामध्ये मिक्स केले. पाणी कोमट तरी असं आदन आलेलं पाणी आहे ते आणलं होतं, ते मिक्स केले. पाण्याला आदन आल्यानंतर यामध्ये मीठ, जिरी, तीळ हे मिसळून घेतले. यामधलं थोडंसं पाणी मी 1 कळशी भरून काढून ठेवले. पाणी अंदाजेच मांडावं लागतं, असं काही ठराविक नाही मांडता येत आपल्याला. आता आपण हा चीक जो आहे यामध्ये मिसळून घेऊयात. अगदी पांढऱ्या शुभ्र पापड्या होतात. पातेलं आपलं छान गच्च असं भरून चीक झालाय हा. गिरणीवरून किंवा जात्यावर दळलेलं नाही, हे पीठ जे आहे ते मिक्सरला दळलेलं आहे मी. तर एक साडी जी आहे जी मी उन्हाळ कामासाठीच ठेवलेली आहे ती ओली करून घेतली आहे आणि चीक म्हणजे आपण त्यात ओतल्यानंतर पासून 1 तासभर आपल्याला हा चीक जो आहे तो शिजून द्यायचा आहे. पूर्ण अशी साई येईपर्यंत छान शिजलं की तुमची एकही पापडी मोडली जाणार नाही. तुम्ही ही पळी पापडी घालू शकता किंवा तुम्ही कपड्यावर थापून सुद्धा ह्या पापड्या घालू शकता. आम्ही तर थापूनच घालतो, कारण ज्वारीच्या पापड्या शक्यतो भाजूनच छान लागतात. तर 1 तासभर हा चीक छान शिजल्यानंतर आता आपल्याला याला वरती टेरेसवर पापड्या बनवण्यासाठी न्यायचं आहे. तर छोट्या पातेल्यामध्ये थोडा थोडा आपण चीक नेऊयात, कारण गरम राहिला म्हणजे त्या पापड्या थापायला सोपं जातं आणि मोडल्या पण जात नाहीत. तर लहान पातेल्यामध्ये थोडा थोडा चीक आपण थापण्यासाठी नेऊयात. वरती टेरेसवर साडी अंथरली आहे आणि आता आम्ही सर्वजणी पापड्या घालायला सुरुवात केलेली आहे. पाणी थंड वापरायचं नाही. जे आपण गरम करायला 2 कळशा ओतल्या होत्या त्यातलंच थोडंसं पाणी काढून ठेवलं होतं मी. जर तुम्ही थंड पाण्यात हात घालून जर पापड्या घातल्या तरी सुद्धा तुमच्या पापड्या मोडू शकतात. त्यामुळे कोमट पाण्यात चा वापर करूनच अशी पद्धतीने पापडी थापायची आहे. तर आम्ही सर्वजणी एकमेकीच्या जाऊन सर्व उन्हाळ काम एकमेकीला करू लागतो.
त्यामुळे काही असं अवघड वाटत नाही. तर सकाळच्या 8 वाजता आमचं टेरेसवरती पापड्या घालायचं चालू आहे. तरीसुद्धा खूप कडक ऊन आहे. शक्यतो उन्हाळा काम सकाळ सकाळ करायचं. सकाळी लवकर उठल्यानंतर मी स्वयंपाक बनवला आणि तिकडं आदान येईपर्यंत, पाण्याला उकळी येईपर्यंत स्वयंपाक झाला. गप्पा मारत मारत सगळं चालू आहे. सर्व एकसारख्या पापड्या थापल्या जातात. तुम्ही आता जर पळी पापडी आवडत असेल तरी सुद्धा तुम्ही याच्या पळी पापडी सुद्धा घालू शकता. चीक व्यवस्थित 1 तासभर शिजला की तुमची एकही पापडी मोडली जाणार नाही. तर सर्वजणी आम्ही कपड्यावरती थापूनच पापड्या घालतोय. जेवढ्या एकसारख्या तुम्ही पापड्या घालणार त्या एकदम सहज निघतात. चीक व्यवस्थित शिजला की तुमची पापडी नक्कीच चांगली होते. तर सर्व पापड्या आता आपण याच पद्धतीनं थापून घालूयात. तर ध्रुवकड मोबाईल असल्यामुळे तो शूट करतोय व्हिडिओ. आमचं चाललंय गप्पा मारत मारत पापड्या करायचं काम. 1 तासामध्ये ह्या पापड्या पूर्णपणे घालून झालेल्या होत्या आमच्या. 9 वाजेपर्यंत, 8 ते 9 1 तासामध्ये सर्व पापड्या घालून झाल्या. एकटीने करणं आणि एकत्रमध्ये करणं हे खूप वेगवेगळ्या गोष्टी आहेत. सर्वजण एकमेकींना करू लागतो त्यामुळे हे काम अगदी सहज होऊन जातं. अजिबात असं वेळ लागत नाही किंवा थकवा वगैरे येत नाही. तर प्रत्येकीचं पापड्या थापायचं काम चालू आहे. कारण सकाळी लवकर लवकर जर तुम्ही उन्हाळं काम केलं तरच चांगलं व्यवस्थित असं ऊन भेटतं. आणि व्यवस्थित असं ऊन भेटलं की तुमचा जो बनवलेला पदार्थ आहे तो चांगलाच होतो. सकाळ सकाळ 8:30 वाजले तरी सुद्धा खूप तहान लागली. तर ध्रुवने पाणी आणलं होतं. आम्ही मांडी घालून चालले आमचं पापड्या घालायचं काम. हा व्लॉग पण आहे आणि म्हटलं चला पापड्या बनवते तर तुमच्यासोबत ते शेअर पण करावं. तर एक साडी पूर्णपणे झालेली आहे. त्याचबरोबर थोडंसं ओढणीवर पण घालावं लागलं. मी उन्हाळा कामासाठी नवीनच साड्या 2 ठेवलेल्या आहेत. तर संध्याकाळच्या 6 वाजलेत. ऊन कमी झालंय. म्हटलं चला पापड्या वाळलेत का नाही ते पाहूयात. तर छान वाळल्या. मग नंतर मी आणि ध्रुवने ते साडी जी आहे ती उलटी केली आणि त्याच्यावरती पाणी शिंपडलं. म्हणजे काय होतं, पापड्या ज्या आहेत त्या सहज निघतात. तुम्ही म्हणाल ताई तुमच्या हातावर काय झाले, तर ते थोडंसं मला तेलाचा टिपका उडून आला आणि तो फोड आलेला आहे. बघा किती पटकन आणि सहज निघतात. एकही पापडी मोडलेली नाही. कारण जो चीक आहे ज्वारीचा तो एकदम छान असा 1 तासभर शिजला म्हणून छान अशा पापड्या आपल्या निघतायत. पांढऱ्या शुभ्र झालेल्या आहेत. याच ज्या अंगावर आपण काढलेले आहेत तसेच ठेवायचे म्हणजे ज्या वाकड्या होत नाहीत. तर 2 दिवस कडक उन्हामध्ये वाळवल्यानंतर ह्या पापड्या मी खाली आणलेल्या आहेत. एकदम व्यवस्थित उन्हामध्ये वाळलेल्या आहेत. तर आता आपण ही जी पापडी आहे ती भाजून पाहूयात. आम्ही तर भाजूनच खातो. तुम्ही गॅसवर सुद्धा भाजू शकता किंवा तुमच्याकडे जर कोळसा असेल तर तुम्ही त्याच्यावर सुद्धा या पापड्या भाजू शकता. चिमट्याच्या साहाय्यानं दोन्ही बाजूंनी अशा पद्धतीने पलटी करून ह्या पापड्या ज्या आहेत त्या भाजायच्या आहेत. पांढऱ्या शुभ्र उठत आहेत आणि चवीलाही छान झालेत. एकदम प्रमाणात पडलंय सगळं मीठ वगैरे.
सर्व ज्या पापड्या आहेत त्या आपण आता भाजूयात। तुम्ही या ज्वारीच्या पापड्या कच्च्या शेंगदाण्यासोबत खाऊ शकता, अगदी चवदार लागतात। आणि तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। त्याचबरोबर बेल आयकॉनलाही दाबत जा, म्हणजे तुम्हाला माझं प्रत्येक रेसिपीचं नोटिफिकेशन येत जाईल। परत भेटूयात एका नव्या व्हिडिओसोबत। तोपर्यंत माझ्यासोबत असेच नवनवीन पदार्थ बनवत राहा।